मी कैलास खापरे. आपण आलेलो आहे. सर आपलं नाव सांगा. भरत बळवंत सुंदरे. आपण यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे. यांच्या प्लॉटवरती झूम करा बरं. यांच्या प्लॉटवरती दोडक्याचा जो वेल आहे, हे जी लहानली झाडं आहे छोटे छोटे ते जळी पडत आहेत. तर त्यासाठी आपण त्यांना चारही बाजूला असं छोटं छोटं होल जर पाडलं तर त्यातून उष्णता ही बाहेर निघून जाते व ही अशा पद्धतीनं जळी पडणार नाही. असे जे छोटी छोटी झाडं आहे दोडक्याची, आता समजा हे झाड लहान आहे, याला आपण 4 होल चारही बाजूला. यामुळं काय होतं, जमिनीतील जी उष्णता आहे पेपरमध्ये तयार होणार आहे ती बाहेर निघते आणि हे जे पानं करपण्याचं जे आहे ते जळी पडत नाही. त्यामुळं जे पॉलिथिन पेपर आपण टाकलेला आहे जो पेपर, त्याच्यामध्ये जे लहान झाडं आहे त्यांना असं केलं किंवा लागणीच्या वेळेला सुरुवातीला असं जर 4-4 ठिकाणी होल पाडले छोट्या यानं तरी चांगलं राहील आणि आपले हे झाडं वाचतील. आणि आपण सुरुवातीला 10 दिवसानंतर दोडक्याला साधारणतः विन्सॉल P44 हे ड्रीपनं सोडल्यानंतर 2 किलो प्रति एकर घेतल्यानंतर त्यामध्ये फॉस्फरस हा 44% व नायट्रोजन हा 17% असल्यामुळे जमिनीचा pH सुधारतो. कार्बोनेट बायकार्बोनेटचं प्रमाण कमी करतं. त्याच पद्धतीनं जमिनीतील वाढणारी बुरशी किंवा जीवाणूजन्य काही आहे ते नष्ट करून टाकतं आणि त्यामुळे आपलं जे पीक आहे हे सुपीक आणि चांगल्या पद्धतीने येते. आणि त्याचबरोबर फॉस्फरस इतर खतं देण्याची गरज पडत नाही. आणि त्यानंतर आपण टुलिप आणि जिलॉनसारखे जर स्प्रे घेतले तर दोडका किंवा इतर भाजीपाला पीक हा चांगल्या पद्धतीनं आपल्याला उत्पन्न मिळतं. धन्यवाद.